मी ट्रॅव्हल करत होतो, काल मी दिल्लीला गेलो होतो आणि रोहित मला वाटते आऊट झाला त्यावेळेस थोडा मला शॉक बसलेला. मी बघितलं नाही कसं आऊट झाला, पण मला कळलं गेलं. त्याच्यानंतर मी 2 तास 20 मिनटं फ्लाईटमध्ये होतो आणि मला काहीच माहीत नव्हतं. आणि ज्यावेळेस जर फ्लाईटमध्ये सांगितलं गेलं की भारत जिंकला, त्यावेळेस मी ओरडलो एकदम. तर लोक बघायला लागले, पण मी काही रिॲक्ट केलं नाही, दाखवलं नाही की मी रोहितचा कोच आहे वगैरे. मी शांतपणे बसलो आणि बाहेर आल्यानंतर नेमके PTIवाले तिकडे हजरच होते. त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली, पण खूप बरं वाटलं. खूप म्हणजे मला आठवते की ज्यावेळेस T20 वर्ल्ड कपसाठी रोहित जात होता, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की सर तुम्हाला एक मोठी गुरुदक्षिणा देणार आहे मी. म्हटलं दे बाबा, काय देणार असेल देशील तर दे. कारण 23वा वर्ल्ड कप आपण हरलो होतो, थोडा नर्वस होता तो. पण ज्यावेळेस सिलेक्टरनी त्याला T20साठी कर्णधार म्हणून त्याला नेमण्यात आलं, त्यावेळेस तो मला बोलून गेलेला आणि त्यांनी तो जिंकून दिला आणि त्यावेळेस खूप मी खुश होतो. त्याच्यानंतर आताही त्यांनी जाताना चॅम्पियन्स ट्रॉफीला, त्यावेळेस तो म्हणाला सर चॅम्पियन्स ट्रॉफी पण घेऊनच येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जिंकलो, खूप आनंद झाला. कारण मी पहिल्या मॅचपासूनच कॉन्फिडंट होतो. मी प्रत्येकाला तेच सांगत होतो आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार म्हणून. त्याचं कारण का, तर रोहितनी मला प्रॉमिस केलेलं आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन येणार आणि त्याने प्रॉमिस फुलफिल केलं. त्याचा मला खूप 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 आनंद झाला.